हॅलो, वेलकम बॅक टू रिशीज मॉम किचन. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आज आपण आपल्या छोट्या गोंडस बाळासाठी 6 महिन्यानंतर देण्यासाठी एकदम हेल्दी होममेड सेरेलॅक बनवणार आहोत. आई म्हणून आपल्याला नेहमीच वाटतं की आपल्या बाळाला बेस्ट द्यावं, आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत ही एकदम सोपी, पौष्टिक आणि सेफ रेसिपी शेअर करते. बाजारात मिळणाऱ्या सेरेलॅकमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, पण आज आपण जे बनवणार आहोत ते पूर्णपणे नॅचरल आणि केमिकल फ्री आहेत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. सेरेलॅक बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप मसूर डाळ, थोडेसे मखाणे, 8 ते 9 बदाम, 5 ते 6 काजू, 3 अक्रोड, थोडेसे जिरे घेतले आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात. हे सर्व इन्ग्रेडियंट्स बाळाच्या पचनासाठी खूप चांगले असतात. सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये तांदूळ, मूग डाळ आणि मसूर डाळ एकत्र करूया आणि ती 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, काजू, बदाम, मखाना आणि जिरे यांपासून बनवलेला घरगुती सेरेलॅक बाळाच्या वजन वाढीसाठी, बौद्धिक विकासासाठी आणि पचनास हलका असा सर्वोत्कृष्ट पौष्टिक आहार आहे. हे मिश्रण प्रथिने, कॅल्शियम, आयर्न यांचा खजिना असून बाळाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. आता आपण हे सर्व मिश्रण 4 ते 5 पाण्याने छान असे धुवून घेऊया. तांदूळ हा ऊर्जेचा उत्तम स्रोत, पचायला हलका आणि ॲलर्जी न होणारा पदार्थ आहे. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्यामुळे ते पचनास देखील अत्यंत हलके असते. ते देखील प्रोटीन्स, आयर्न आणि फायबर असतात. ते रक्ताची पातळी वाढण्यास उपयुक्त ठरतात. तांदूळ आणि डाळी धुतल्यानंतर त्या आपण एका गाळणीने गाळून घेऊया आणि त्यातले सर्व पाणी निथळून देऊया. त्यानंतर एक स्वच्छ कापड घेऊया आणि त्यावर सर्व मिश्रण पसरून देऊया. 4 ते 5 तास हे मिश्रण चांगले सुकवून देऊया. यामधील मॉइश्चर हे पूर्णपणे काढणे गरजेचे आहे, त्यामुळे शेल्फ लाईफ वाढते. ओलावा राहिला तर पावडर लवकर खराब होते. ओलसरपणा राहिला तर बुरशी किंवा फंगस येऊ शकते, जे बाळासाठी धोकादायक असू शकतात. नीट सुकवलेले मिश्रण जास्त दिवस ताजे राहते, त्यामुळे ते धुवून झाल्यावर पूर्ण कोरडे करणे खूप गरजेचे असते. मिश्रण पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर त्याला आपण रोस्ट करून घेऊया. रोस्ट करताना ते मीडियम फ्लेमवरतीच करावे. जरी मिश्रण कोरडे दिसत असले तरी त्यात ओलावा राहू शकतो. रोस्ट केल्याने तो पूर्णपणे निघून जातो आणि मिश्रण हे जास्त दिवस टिकते. त्याचप्रमाणे तांदळात किंवा डाळींमध्ये जो हलका स्वाद असतो आणि टेक्स्चर असतं, तो रोस्ट केल्याने निघून जातो. त्यामुळे तयार पदार्थ हलका आणि पचायला सोपा होतो. चव आणि सुगंध वाढवण्यासाठी हलकं भाजल्यावर छान सुगंध येतो आणि चवही इम्प्रूव्ह होते. रोस्ट झाल्यानंतर आपण सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याला थंड करून घेऊ. सर्व मिश्रण हे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करावे. त्याचप्रमाणे आपण मखाणे देखील रोस्ट करून घेऊया. मखाणे देखील रोस्ट करताना लो फ्लेमवरतीच रोस्ट करावे, ज्यामुळे ते जळणार नाही. मखाणे हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. हाडांच्या बळकटीसाठी हे आवश्यक असतात. तसेच आपण बदाम आणि काजू देखील रोस्ट करून घेऊया. बदाम आणि काजू मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले असतात आणि त्यामधून बाळाला हेल्दी फॅट मिळते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड
असतात, जो बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असतो. तसेच वजन वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि इम्युनिटीसाठी देखील फायदेशीर आहे. जसे आपण बाकीच्या गोष्टी रोस्ट केल्या आहेत, तसेच जिरे देखील रोस्ट करून घ्यायचे आहे. जिरे हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे बाळाची पोट फुगण्याची समस्या कमी होते. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे सर्व मिश्रण एका एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर केल्यामुळे त्याची चव आणि क्वालिटी दोन्ही देखील टिकून राहते आणि आपण हे मिश्रण जास्त दिवस वापरू शकतो. प्रत्येक वेळेस हे सेरेलॅक वापरताना कोरड्या चमच्याचाच वापर करावा. त्यामुळे हे मिश्रण जास्त दिवस छान असे टिकून राहते आणि त्यात ओलावा जात नाही. आता आपण तयार केलेल्या सेरेलॅकपासून लगेचच बाळासाठी पेज कशी तयार करायची हे देखील बघूया. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊया आणि ते गरम करून घेऊ. आता 1 चमचा सेरेलॅक घेऊ आणि ते तुपामध्ये चांगले भाजून घेऊ. तुम्हाला पेजची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे, त्यामुळे त्यामध्ये गुठळा तयार होत नाही आणि ते चांगल्या प्रकारे शिजते. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिश्रण असेच शिजवून घ्यायचे आहे. हळूहळू हे मिश्रण स्मूथ आणि थिक व्हायला सुरुवात होते. शक्यतो 6 महिन्याचं बाळ असेल तर ही पेज करताना थोडी पातळच करावी. सेरेलॅक तयार असल्यामुळे ही पेज अगदी 5 मिनिटातच तयार होते. मिश्रण कोमट झालं की लगेच तुम्ही बाळासाठी सर्व्ह करू शकता. तयार आहे अगदी हेल्दी आणि होममेड अशी पेज. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.